नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, कोणताही चांगला इन्व्हेस्टर जेव्हा पण कोणत्याही कंपनीचे शेअर खरेदी करतो, तो तेव्हा त्या कंपनीचा बिझनेस बघतो आणि मित्रांनो, बिझनेस कसा परफॉर्म करत आहे हे बघण्यासाठी इन्व्हेस्टरला त्या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट बघावा लागतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच जबरदस्त 10 कंपन्यांबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपन्याचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये या 10 पैकी कोणतीही कंपनी असेल तर तुम्ही त्या डेटला नोट करून ठेवू शकता. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग ही 18.45%, FISची होल्डिंग आहे 38.30%, DISची होल्डिंग आहे 29.77%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.08% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 9.78%. आणि मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला उद्या पाहायला मिळू शकतो. चला तर बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड. आणि मित्रांनो, मार्च 2025 या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 38.12%, FISची होल्डिंग आहे 26.96%, DISची होल्डिंग आहे 19.05%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.14% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 15.74%. आणि इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला उद्या पाहायला मिळू शकतो. चला तर बोलूया मुरुगप्पा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे CG पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेड. आणि मित्रांनो, मार्च 2025 या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 58.06%, FISची होल्डिंग आहे 12.97%, DISची होल्डिंग आहे 13.58% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 15.39%. आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 6 मे 2025 पाहायला मिळू शकतो. चला तर बोलूया टाटा ग्रुपच्या अजून एका कंपनीबद्दल, जिचे नाव आहे वोल्टास लिमिटेड. आणि मित्रांनो, मार्च 2025 या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 30.30%, FISची होल्डिंग आहे 21.95%, DISची होल्डिंग आहे 32.99%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.21% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 14.53%. आणि वोल्टास लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 7 मे 2025 पाहायला मिळू शकतो. चला तर बोलूया टाटा ग्रुपच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा केमिकल्स लिमिटेड. आणि मित्रांनो, मार्च 2025 या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 37.98%, FISची होल्डिंग आहे 13.29%, DISची होल्डिंग आहे 21.96%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.03% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 26.73%. आणि टाटा केमिकल्स लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 7 मे 2025 पाहायला मिळू शकतो. चला तर बोलूया PSU कंपनी हुडकोबद्दल, म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 75%, FISची होल्डिंग आहे 2.46% आणि या कंपनीमध्ये DISची होल्डिंग आहे 9.69% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 12.85% आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 7 मे 2025 पाहायला मिळू शकतो. चला तर बोलूया अजून एका PSU कंपनीबद्दल, जिचे नाव आहे कोल इंडिया लिमिटेड. आणि मित्रांनो, मार्च 2025
या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 63.13%, FISची होल्डिंग आहे 7.74%, DISची होल्डिंग आहे 23.35%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.11% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 5.68% आणि कोल इंडिया लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 7 मे 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टायटन कंपनी लिमिटेड. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.90%, FISची होल्डिंग आहे 17.82%, DISची होल्डिंग आहे 12.01%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.19% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 17.01% आणि टायटन कंपनी लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 8 मे 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे L&T लिमिटेड. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 19.80%, DISची होल्डिंग आहे 42.71%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.24% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 37.25% आणि L&T लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 8 मे 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया पेंट सेक्टरच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे एशियन पेंट्स लिमिटेड. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.63%, FISची होल्डिंग आहे 12.23%, DISची होल्डिंग आहे 15.51%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.06% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 19.51%. आणि मित्रांनो, एशियन पेंट्स लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 8 मे 2025ला पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 जबरदस्त कंपन्या बघितल्या, ज्याचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.